माननीय आता विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, काय काही लोक बीजेपीच्या पक्षाला राजीनामा देऊन आज विशाल पाटलाच्या मागे लागले। कोण जानकर येऊ दे, कोण गोपीचंद पडळकर येऊ दे, कोण कुठलं येऊ तर विशाल पाटलाला कोणी रोखू शकत नाही ह्या जिल्ह्यात। ठाम आहे त्याचं, त्यांनी पक्षाने त्याचं तिकीट बंड करून त्याचं पुकार आहे ते निवडूनच येणार आहे 100%। कोण जानकर येऊ दे, गोपीचंद येऊ दे, कुठलं बी येऊ दे ते। आज विलासराव पाटील, विलासराव जगताप, घोरपडे सरकार कोणाच्या मागे आहेत? विशाल पाटलाच्या मागे आहेत। आज रोहित पाटील, RR बाबाचा मुलगा, हे सगळं छुपी आहे राजकारणात, सगळं छुपी आहे। कोणाला कोण पाडायचं हे सगळं शिकून बसले ते आता, कोणाला काही बोलायचं नाही। 100% आम्ही विशाल पाटीलला मदत करणार आहे, विशाल पाटील 100% निवडून येणार आहे, आमचं ठरलंय। ह्यात कोणी कोण 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 बी येऊ द्या ह्या जिल्ह्यात, त्याचं काही चालणार नाही विशाल पाटलाच्या समोर। तो बी मुरब्बीक राजकारण आहे काय, हे सगळं त्यांनी 2.5 वर्षापासून हे राजकारण चालू केलंय। कोणाला कुठं धरायचंय, कोणाला कुठं सोडायचंय। आमचा विशाल पाटील एकच नंबर उमेदवार आहे, तो निवडून येणार, ह्यात काही वाद नाही। सगळे कार्यकर्ते त्याच्या बाजून जोमाला लागलेत कामाला। कोण आज कुणाचं कुठल्या पक्षाचं ऐकत नाही, भरघोष मताने निवडून येणार आहे, हे 100% त्याचा निर्णय आहे।